नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित वसंतराव झावरे पाटील यांचा एकनाथ शिंदे शिवसेना गटात 6 नोव्हेंबरला होणार प्रवेश। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री सुजित वसंतराव झावरे पाटील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत। आपण या पक्षप्रवेशाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन त्यांनी या निवेदनाद्वारे केलेले आहे। त्यांच्याबरोबर अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, माजी पंचायत समिती सदस्य, पारनेर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री खंडूजी भुकन साहेब हे देखील त्यांच्याबरोबर जाण्याच्या तयारीत आहेत। सध्या राजकारणामध्ये आपल्याला कुठून तरी संधी मिळाली या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निर्णय घेत आहेत असे दिसते। पारनेर तालुक्यात साधारणतः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अतिशय चुरशीची होईल असं चित्र दिसत आहे। बहुतेक ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे पारनेर तालुक्यामध्ये येत आहेत आणि त्यांच्या येण्याच्या निमित्तानं आज एक छोटीशी कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली। या बैठकीसाठी जिल्हा शिवसेनेचे प्रमुख अनिलरावजी शिंदे असतील, सचिन शेठ जाधव असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तालुक्यातील तरुणांचा आणि अनेक लोकांचा जर या प्रवेशासंदर्भातला जर प्रतिक्रिया ऐकली तर मला जेवढं वाटलं नव्हतं त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद हा या तरुणाईचा आणि अगदी आबालवृद्धांचा सगळ्यांचाच आहे। कारण शिंदे साहेबांच्याबद्दल एक आकर्षण हे सगळ्याच लोकांना राहिलं आहे की हा जनमानसातला माणूस आहे आणि काम करत असताना अगदी रात्री 3-3 वाजेपर्यंत जो माणूस लोकांसाठी वेळ देतो अशा माणसाबरोबर आपण जाणं हे आम्ही सगळं आमच्या सगळ्यांचं भाग्य समजतो। आज साधारण 20 ते 23 सरपंच हे शिंदे साहेबांच्या बरोबर माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। साधारण 30 ते 32 सेवा सोसायटीचे चेअरमन हे देखील प्रवेश करणार आहेत आणि कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रवेश होण्याची ही राज्यातली सगळ्यात मोठी घटना असेल असं माझं अत्यंत जबाबदारीचं वक्तव्य आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की या तालुक्याला विकासाच्या एका उंचीवर नेण्याचं आपलं सगळ्यांचं जे स्वप्न आहे ते शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण सगळेजण साध्य करू आणि सगळ्यांनी येत्या 6 नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी 2 वाजता पारनेर या ठिकाणी सगळ्यांनी सभेला उपस्थित राहावं असं आवाहन मी सगळ्यांना करतो। जय महाराष्ट्र। सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा। सुभेदार शोधला राखण्या गड महाराष्ट्राचा, नाथाला लाभला वारसा तेजस्वी भगव्याचा। ध्वज हा पदके पार वाहण्या ताठ मराठी कणा, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना। पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोजकर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।